घुग्गुस पोलीस स्टेशन येथे भारताचे माजी गृहमंत्री लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150व्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकात्मता दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। तसेच भारताच्या प्रथम महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या स्मृती दिनानिमित्त त्यांना आदरांजली वाहण्यात आली। यावेळी पोलीस निरीक्षक प्रकाश राऊत, साहेब पोलीस ठाणे घुग्गुस यांनी प्रियदर्शनी कन्या कनिष्ठ महाविद्यालय घुग्गुस तथा वियानी विद्या मंदिर घुग्गुस येथील विद्यार्थ्यांना भरीव मार्गदर्शन केले। यावेळी योगेश पाटील, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक यांनी सुद्धा विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले। विलीनीकरण करण्याचा एक मोठा प्रश्न होता आणि तो त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडला। काही 2-3 जे संस्थान होते, जुनागड असेल, हैदराबाद असेल आणि काश्मीर असेल, तर हे थोडं बिकट प्रश्न होता, तो पण त्यांनी हाताळला आणि संपूर्ण जे राजे आणि रजवाडे यांचं संस्थान होतं ते भारताच्या प्रजासत्ताकामध्ये त्यांनी विलीन केलं आणि एक खूप मोठं असं काम त्यांनी राष्ट्रीय एकात्मतेच्या संदर्भामध्ये केलं आणि म्हणून त्यांना त्यांचा जो जन्मदिवस आहे तो राष्ट्रीय एकात्मता दिन म्हणून आज साजरा केला जातो। आणि यांच्या जयंतीला आज 150 वर्ष 150 वर्ष पूर्ण होते आहे आणि त्या निमित्ताने आपलं घुग्गुस पोलीस स्टेशन इथे आपल्याला साहेबांनी बोलावलं आणि त्या संदर्भामध्ये मुलांना जागृती आणि पोलीस स्टेशनचं कार्य कसं चालते या संदर्भात माहिती देणार आहेत सर। तर तुम्ही एक लकी विद्यार्थी आहे की आता तुम्ही शिकताना तुम्हाला पोलीस स्टेशनचं कार्य माहीत होणार आहे आणि त्यासाठी आपण इथे एकत्रित आलेलो आहोत। आपण पोलीस स्टेशन घुग्गुस साहेबांचा आभार मानलं पाहिजे। पुढची गुन्हे दाखल झाले त्याच्यानंतर आरोपी आम्ही अटक करतो, त्यांना लॉकअप करतो, लॉकअपची माहिती द्यायला। त्याच्यानंतर पोलीस स्टेशनचे जे कारभार आहे, पोलीस स्टेशनला जे दाखल असलेले गुन्हे जे क्राईम आहे त्या क्राईमचं विभाग तुम्हाला दाखवणार आहे। त्याच्यानंतर पोलीस स्टेशनला जे गुन्हे दाखल झालेले जो माल जमा आहे तुम्हाला मोटरसायकल जे आहे जप्त मुद्देमाल म्हणतो ना ते मोटरची गुन्हे तुम्हाला दाखवणार आहे। त्याच्यानंतर पोलीस स्टेशनची गोपनीय माहिती जी आहे ज्या पोलीस स्टेशन कारभारच्या गोपनीय याच्यावर आहे ते गोपनीय विभाग दाखवणार आहे। त्याच्यानंतर आपल्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत चोरी दरफोडी म्हणजे डकेता झाला जे आरोपी आहे आमचे ते डिटेक्शन द्यायचे आहे। आम्ही ते डिटेक्ट करून तो गुन्हा उघडकीस आणतो, ते डिटेक्शन आम्ही दाखवणार आहे। आणि PI सरांचं जे रायटर बघतात, अधिकारी कक्ष बघतात ते दाखवणार आहे। ठीक आहे।